थेट 1400 स्क्वेअर फुटांच्या घरात राहायला गेले। मुंबईत सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रयोग यशस्वी झालाय आणि याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। नंददीप सोसायटीच्या 16 सदस्यांनी स्वतःच पुढाकार घेत मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्यानं 10 मजली इमारत बांधली। यात 21 सदनिका निर्माण करून त्यातील 3 सदनिकांची विक्री केली आणि मिळालेल्या पैशातूनच पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला। नंददीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने आपल्या सोसायटीचा स्वयंपुनर्विकास केला आणि 360च्या घरात राहणारा नंददीपचा सभासद आज त्या ठिकाणी 1400 स्क्वेअर फीटच्या घरात राहायला जातोय। हाऊसिंग डेव्हलपमेंटला एक मिरॅकल आहे, ही जादू आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं स्वयंपुनर्विकास किती फायद्याचा आहे हे यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। मुंबईकरांना माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की नंददीपने जी दिशा दाखवली त्या दिशेनं आपण सगळ्यांनी स्वयंपुनर्विकासासाठी पुढे या। नंददीप सोसायटीनं इमारतीतील सदस्यांमधील समन्वयानं आणि एकजुटीनं मिळून साधलेला हा सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रयोग नक्कीच सर्वांसाठी आदर्श ठरावासा आहे। शेवटी स्वतःच्या राहत्या घरासाठी प्रत्येक सोसायटीनं आपल्यातील हेवेदावे विसरून स्वतः पुढाकार घेऊन एकत्र येणं आपल्याच फायद्यात